नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता 10वी इतिहास पाठ 3 उपयोजित इतिहास या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय. आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हा संपूर्ण पाठ देखील पाहिलेला आहे. आय होप तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. पण जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या ठिकाणी जे आयकॉन आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर या चॅनलवरती इतिहासाचे आधीचे पाठ आणि त्यांचे स्वाध्यायही अपलोड केलेले आहेत. ते देखील तुम्ही या ठिकाणी जे आयकॉन आहे त्यावर जाऊन पाहू शकता. सो फ्रेंड्स, आज आपण पाहूया 3 पाठाचा संपूर्ण स्वाध्याय. लेट अस स्टार्ट. स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिलं विधान आहे, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले. पहिला पर्याय आहे पर्याय अ दिल्ली, पर्याय ब हडप्पा, पर्याय क उर आणि पर्याय ड कोलकाता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क उर. ओके, म्हणजेच जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय उर या शहराचे उत्खनन करताना सापडले. आता आपण पाहूया दुसरं विधान. दुसरं विधान आहे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. पर्याय अ नवी दिल्ली, पर्याय ब कोलकाता, पर्याय क मुंबई, पर्याय ड चेन्नई. याचे उत्तर आहे नवी मुंबई. म्हणजेच भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी मुंबई येथे आहे. त्यानंतर आता आपण पाहतोय प्रश्न पहिल्यातील ब. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. पहिला आहे कुट्टियट्टम, केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा. त्याच्यानंतर आहे दुसरं रमण, पश्चिम बंगालमधील नृत्य. तिसरं आहे रामलीला, उत्तर भारतातील सादरीकरण. आणि चौथं आहे कालबेलिया, राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य. तर आता या सगळ्या जोड्यांमधील चुकीची जोडी या ठिकाणी आहे रमण, पश्चिम बंगालमधील नृत्य. आता आपण दुरुस्त केलेली जोडी पाहूया. चुकीची जोडी रमण, पश्चिम बंगालमधील नृत्य. दुरुस्त केलेली जोडी रमण, गढवाल, उत्तराखंड येथील धार्मिक उत्सव व विधिनाट्य. यानंतर आता आपण पाहणार आहोत पुढील प्रश्न. प्रश्न दुसरा. पुढील संकल्पना स्पष्ट करा. पहिला आहे उपयोजित इतिहास आणि दुसरा आहे अभिलेखागार. याची उत्तरे आता आपण पाहूया. उपयोजित इतिहास. उत्तर. त्यातील पहिला पॉईंट, एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. दुसरा पॉईंट, इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. तिसरा पॉईंट, इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. चौथा आणि शेवटचा पॉईंट, इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही उत्तराचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता आपण पाहणार आहोत यातीलच दुसरे अभिलेखागार. अभिलेखागार. उत्तर. त्यातील पहिला पॉईंट, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. दुसरा पॉईंट, अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते. तिसरा पॉईंट, अभिलेखागारामुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो.
चौथा आणि शेवटचा पॉईंट, भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र अभिलेखागारही आहे. यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा. त्यातील पहिला आहे, जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा. जनांसाठी इतिहास. उत्तर, त्यातील पहिला पॉईंट, इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास होय. दुसरा पॉईंट, इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान आपल्याला प्राप्त होते, या ज्ञानाचा उपयोग लोकांना वर्तमान आणि भविष्यकाळात कसा होईल याचा विचार जनांसाठी इतिहास या विषयात केला जातो. या ठिकाणी हा जो जातो शब्द आहे तो तुम्हाला केला या शब्दाच्या पुढेच लिहायचा आहे, तो चुकून खाली गेलाय. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे, वर्तमानकालीन समस्यांवरील उपाययोजना करण्यासाठी भूतकाळातील घटनांविषयीचे ज्ञान उपयुक्त ठरू शकते. चौथा पॉईंट आहे, उपयोजित इतिहास या संज्ञेला जनांसाठी इतिहास असा पर्यायी शब्दप्रयोग केला जातो. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत या पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले आहे? उत्तर, संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेने ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात पुढील कार्य केले आहे. पहिला पॉईंट, नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे जतन व संवर्धन कसे करावे याची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. दुसरा पॉईंट, जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे आणि परंपरा यांची यादी ही संघटना वेळोवेळी जाहीर करते. तिसरा पॉईंट, अशा याद्या जाहीर करून युनेस्को प्राचीन वारसा जपण्यासाठी लोकांचे व राष्ट्राचे लक्ष वेधून घेते. यानंतर आता आपण पाहणार आहोत प्रश्न तिसरा, यातील उपप्रश्न तिसरा. सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीतील महाराष्ट्रातील ठिकाणे कोणती हे शोधून लिहा. उत्तर, युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील पुढील ठिकाणांचा समावेश आहे. पहिलं, अजिंठा लेणी. दुसरं, वेरूळची लेणी व कैलास मंदिर. तिसरं, घारापुरीची लेणी. चौथं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. या यादीत नसलेले रायगड, देवगिरी, जंजिरा, सिंधुदुर्ग इत्यादी गडकिल्ले व जलकिल्ले हेही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा स्थळात समाविष्ट होतात. आता आपण यानंतर पाहणार आहोत प्रश्न चौथा. प्रश्न चौथा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सांस्कृतिक वारसा, त्याचे दोन प्रकार आहेत, एकतर मूर्त सांस्कृतिक वारसा आणि दुसरा प्रकार म्हणजे अमूर्त सांस्कृतिक वारसा. आता त्याची उदाहरणे आपल्याला लिहायची आहेत. ओके, सो आता मी जी उदाहरणे तुम्हाला दाखवणार आहे ती तुम्हाला या वेबमध्ये व्यवस्थित लिहायची आहेत. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत मूर्त वारसा, म्हणजेच मूर्त या शब्दाच्या खाली आपल्याला लिहायचं आहे. पहिलं, प्राचीन स्थळे. दुसरं, प्राचीन वास्तू. तिसरं, प्राचीन वस्तू. चौथं, हस्तलिखिते. पाचवं, प्राचीन शिल्पे. आणि सहावं, प्राचीन चित्रे. हे सगळं लिहायचं आहे मूर्त सांस्कृतिक वारसा या शीर्षकाखाली. त्यानंतर दुसरं शीर्षक आहे अमूर्त, म्हणजेच अमूर्त सांस्कृतिक वारसा. त्याच्याखाली आपल्याला लिहायचं आहे, पहिलं, मौखिक परंपरा व ती उपयोगात आणली जाणारी भाषा. त्याच्यानंतर दुसरं,
पारंपरिक ज्ञान. तिसरं, सण समारंभाच्या सामाजिक पद्धती व धार्मिक विधी. चौथं, कला सादरीकरणाच्या पद्धती. पाचवं, पारंपरिक कौशल्ये. सहावं, परंपरा, पद्धती, कौशल्ये आत्मसात करणारे समूह व गट. तर अशा पद्धतीने आपण मूर्त वारसा आणि अमूर्त वारसा यांची उत्तरे पाहिलेली आहेत. आय होप तुम्ही लिहून घेतलं असेल किंवा स्क्रीनशॉट काढला असेल. आता आपण पाहूया यानंतरचा पुढचा प्रश्न, जो आहे 5वा प्रश्न. प्रश्न 5वा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. पहिलं विधान आहे, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा लागतो, हे कारण आपल्याला स्पष्ट करायचं आहे. का करावा लागतो? उत्तर आहे, लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवी नवी कौशल्ये अवगत करीत गेला. दुसरा पॉईंट आहे, दगडांपासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. तिसरं विधान आहे, तिसरा पॉईंट आहे, कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. त्यानंतर पुढील विधान आहे, जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. उत्तर, पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असतो. दुसरा पॉईंट, त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते. तिसरा पॉईंट, हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्याचे संवर्धन होणे गरजेचे असते. चौथा पॉईंट, काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी युनेस्को या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते. आता यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न 6वा. प्रश्न 6वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे, पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. पहिलं आहे विज्ञान, दुसरं आहे कला आणि तिसरं व्यवस्थापनशास्त्र. उत्तर, प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा इतिहास स्वतंत्र असतो. या ज्ञानसंचयनाच्या आधारेच प्रत्येक विषयाच्या प्रगतीची दिशा व वाटचाल निश्चित होते. या सर्वच विषयांतील संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. त्यांतील काही विषय. पहिला विषय आहे विज्ञान. मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नांतून अनेक वैज्ञानिक शोध लागतात. त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधांमागील कारण परंपरा, कालक्रम आणि सिद्धांत यांचा अभ्यास केला जातो. विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त ठरते. कला. कोणत्याही कलेचा विकास वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधारेच अभिव्यक्त होत असतो. या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. संबंधित कलाकृती कशी साकार झाली, त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या, या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर पुढे आहे व्यवस्थापनशास्त्र. उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापनशास्त्राची आवश्यकता असते. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटनांद्वारे हे व्यवहार चालू असतात. या सर्व व्यवस्थापनांमध्ये सुधारणा करणे, त्यांचा अभ्यास करणे, व्यवस्थापन सुलभ करणे यासाठी
भूतकालीन यंत्रणांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज असते. दुसरं, उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा संबंध असतो? उत्तर, इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी पुढीलप्रमाणे संबंध असतो. या ठिकाणी हा जो असतो शब्द आहे तो सहसंबंध या शब्दाच्या बाजूला येणार आहे. तो जरा जास्तच मस्तीखोर आहे म्हणून तो खाली आला आहे. त्यानंतर पहिला पॉईंट आहे, भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो. दुसरा पॉईंट, आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा याबद्दल त्यांच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशाचा इतिहास, पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमान मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते. तिसरा पॉईंट, उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. त्यानंतर आहे चौथा पॉईंट, भूतकालीन अनुभवावरून वर्तमानात सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेता येतात. त्यानंतर आहे पाचवं, उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन होते. आता यानंतर आपण पाहणार आहोत तिसरा प्रश्न. प्रश्न तिसरा, इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. उत्तर, इतिहासाच्या साधनांत लिखित, भौतिक आणि मौखिक साधने यांचा समावेश होतो. या साधनांचे वेगवेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते. त्यासाठी माझ्या मते पुढील उपाययोजना कराव्यात. पहिलं, किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे. दुसरं, वास्तूंची नासधूस करणे, त्यावर नावे लिहिणे वा कोरणे हे टाळण्याबाबत उपाय योजावेत. त्यानंतर आहे तिसरं, ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू सावधानतेने हाताळाव्यात. त्यांची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी. चौथं, ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्य संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे. पाचवं, प्राचीन ग्रंथांचे वाळवी व बुरशी यांपासून संरक्षण करावे. ओलसरपणा, दमट हवामान यांमुळे बुरशी लागते, म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशक औषधांचा वापर करावा. 6वा पॉईंट, या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावेत. त्यानंतर आहे 7वा पॉईंट, ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कडक कायदे करावेत. 8वा पॉईंट, या साधनांचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे. 9वा पॉईंट, या साधनांविषयी प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली पाहिजे. हा आपला प्राचीन वारसा आहे, त्याचे महत्त्व पटवून देऊन त्याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करावी. 10वा पॉईंट, ऐतिहासिक साधनांच्या जतनात सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करून घ्यायला हवे. तसे उपक्रम हाती घ्यायला हवेत. इथे एक प्रिंटिंग मिस्टेक आहे, ती म्हणजे इथे स्लॅश नाही आहे, इथे फक्त फुल स्टॉप आहे. हे चुकून झालेलं आहे. आय होप तुम्हाला ते कळलं असेलच. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत या स्वाध्यायातील सर्वात शेवटचा प्रश्न, जो आहे नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात. उत्तर, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पांतून पुढील गोष्टी साध्य होतात. पहिलं, प्रकल्पांतर्गत वारसा स्थळाच्या मूळ स्वरूपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते. दुसरं,
स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे, त्यांच्यापुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत, तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत यांचा आढावा घेता येतो. सांस्कृतिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी उपाययोजनांचे नियोजन करता येते. चौथा पॉईंट, नियोजित प्रकल्पाच्या कामात स्थानिक लोकांना सहभागी करून घेता येते. पाचवा पॉईंट, स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आज आपण उपयोजित इतिहास या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे. मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच जेव्हा जेव्हा मी यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील, टिंग टिंग. आणि मित्रांनो, त्याचबरोबर खाली कॉमेंट करायला विसरू नका. सो फ्रेंड्स, भेटूया आपण नवीन आणि पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की या चॅनलवरती 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक आहेत त्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही चॅनलला विजिट देखील देऊ शकता. सो फ्रेंड्स, आय होप की हे सगळे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल आहेत, यूजफुल आहेत. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.